हाय गाईज, माझं नाव कीर्ती. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत माझे जे फिश टँक्स आहेत, माझ्याकडे 4 फिश टँक्स आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातील मासेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या फिश टँक बद्दल आणि त्या माशांबद्दलची माहिती तुम्हाला मी देणार आहे. माझे एक्सपिरियन्सेस काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या फिश टँक मागचे काही किस्से किंवा काही गोष्टी आहेत त्याही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला तर मग पाहूया आपण. तर मित्रांनो, ही आहे 2 फुटाची टँक जी मी पहिली माझ्या घरात घेऊन आले. खरं तर फिश पाळणं ही माझी आधीपासूनची आवड आहे. तर त्यानुसार मी पहिलं तर माझं स्टार्टअप होतं, त्यामुळे मी छोटीच घेऊन आलेली आहे टँक आणि ही 2 फुटाची टँक आहे. तर ह्या टँक मागचं किस्सा असा की मी या टँक मध्ये पहिले जे मासे ठेवलेले ते पॅरेट ठेवलेले. तर हे जे ऑरेंज मासे दिसत आहेत तुम्हाला, तर हे जे ऑरेंज मासे आहेत त्यांना पॅरेट म्हणतो आपण, रेड पॅरेट फिश. तर ते मी 4 आधी घेऊन आलेले, त्यातले 2 मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रकार असे असतात की एक तर हार्ट शेप जे असतात ज्यांना टेल नसते पाठी. तुम्हाला जो छोटा पॅरेट दिसतोय त्याला बघा पाठी टेल नाही, त्याला एक हार्टचा आकार आहे. तुम्ही जर बघितला तर तुम्हाला कळेल की त्याला हार्टचा शेप आहे आणि त्याला शेपटी नाहीये, त्याला फिन्स आहेत फक्त. आणि दुसरा जो हा राईट हँड साईडला जो आहे पॅरेट फिश, त्याला टेल आहे बघा, त्याला फिन्सही आहेत तसे पण त्याला टेल आहे. आणि त्या छोट्या मासाला तो जो आहे त्याला टेल नाहीये. तर हे जे पॅरेटचे फिश आहेत ते 2 प्रकारचे असतात, एक तर विथ टेल आणि विदाउट टेल. विदाउट टेल जे फिश आहेत ते ऍक्च्युली ब्रीड केलेले व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्ताने. व्हॅलेंटाईन्स डेला ते जे कपल्स असतात ते एकमेकांना हे पॅरेट फिश गिफ्ट करतात, कारण ते हार्ट शेपमध्ये त्यांनी केलेले आहेत. त्यांना त्यांचं ब्रीड जे त्यांनी केलेलं आहे ते त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि हे मी ह्या माशांना पहिलं एक शिवाजी पार्कला जिप्सी हॉटेल आहे, त्या जिप्सी हॉटेलच्या फिश टँक मध्ये मी या पहिलं मी माशांना या बघितलं. आणि त्यांची जी खासियत आहे ती अशीच आहे की त्यांचं जे तोंड आहे पुढचं ते पॅरेटचं आहे, ते पॅरेटच्या बीक सारखं आहे. आणि त्यांचा जो तोंडाचा शेपही आहे तो बी शेप आहे. म्हणजे ते मासे असे वाटतात की जेणेकरून तुमच्याशी हसतायत आणि तुमच्याबरोबर ते तुमच्याकडे बघितल्यावर ते तुम्हाला स्माइल देतात. तर त्यांना मी जेव्हा पहिलं बघितलं त्या माशांना तर ते मला भरपूर आवडले आणि म्हणून मला माझ्या मनात होतं की मी कधी जर फिश टँक ठेवेन माझ्या घरात तर मी हे फिशच ठेवेन. आणि मलाही भरपूर आवडतात. हे बऱ्याच साऱ्या कलर्समध्ये येतात, जसे ऑरेंज आहेत, हे जे तुम्हाला दिसत आहेत. त्याच्याबरोबर अजून एक फिश टँक मध्ये तुम्हाला येल्लो पण आहे, पण तो सध्याला ते जे खाली ड्रम आहे खाली त्यात जाऊन तो हाईड झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हा बघा हा जो ड्रम मधून जो बाहेर आलेला आहे मासा, हा बघा हा येल्लो पॅरेट आहे आणि तो विदाउट टेल आहे, तो हार्ट शेप आहे. तुम्ही जर बघितलं तर असे माझ्याकडे एकच येल्लो कलरचा मासा आहे तो पॅरेट फिश आणि 3 जे मासे आहेत ते ऑरेंज कलरचे आहेत पॅरेट फिश. तर ते मी आधी 4 फिश आहेत ते मी ह्या पहिले छोट्या टँक मध्ये ठेवलेले. पण असं झालं की त्या मासांना ही टँक जी आहे ती छोटी पडू लागली आणि ते आपापसातच भांडू लागले, मारामारी करू लागले, एकमेकांना डिवचू लागले ते. तर त्यासाठी मी मग त्यांना चेंज करून मोठ्या टँक मध्ये मी त्यांना ठेवले. आता ही जी मोठी टँक आहे जी तुम्ही बघता आहे ती, तर ही जी फिश टँक आहे ही 2.5 बाय 2 बाय 1 अशा मेजरची आहे ही फिश टँक. भरपूर मोठी आहे फिश टँक आणि म्हणून ह्या माशांना मला ह्या फिश टँक मध्ये पॅरेट जे माझे फिश आहेत त्यांना ह्या फिश टँक मध्ये मला शिफ्ट करावं लागलं. आणि जेव्हा मी त्याला शिफ्ट केलं तेव्हा त्यांचं जे डिवच नव्हतं एकमेकांना किंवा जे त्यांच्यामधली मारामारी होती ती एकदमच गायब झाली.
आणि ती का झाली असावी, कारण त्यांना तेवढं स्पेस मिळालं टँकमध्ये, आणि जरी कोण एक माणूस जर दुसऱ्या माशाला मारायला आला तर त्यांना तेवढं जागा मिळाली फिरण्यासाठी किंवा पळण्यासाठी, त्यामुळे त्यांच्यातलं जे भांडण आहे ते कमी झालं. आणि आम्ही हे कन्सल्ट केलेलं एक म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही मासे घेऊन आलेलो ते आम्हाला म्हणाले की तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त फिश ठेवा, आणि ते असं म्हणाल्या त्या कारणाने आम्ही मग त्यांच्यासोबत ऑस्कर फिश ठेवले 4 अजून त्यांच्यासोबत, की त्यांच्यामध्ये जे आहे हे बघा, हे जे आहे ते तुम्ही ऑस्कर फिश बघू शकता. हे मी त्यांच्यामध्ये नंतर या मोठ्या फिश टँकमध्ये ऍड केलं. तर आता हा जो रेड अँड व्हाईट तुम्ही ऑस्कर बघत आहात त्याचं नाव आहे अल्बिनो ऑस्कर. ह्याचा कलर रेड अँड व्हाईट आहे. हा जो दुसरा ऑरेंज अँड व्हाईट बघत आहात तुम्ही मासा, तो थोडा आकाराने छोटा आहे, तो रेग्युलर ऑस्कर आहे, म्हणजे जो नॉर्मल ऑस्कर असतो तो आहे. त्यानंतर हा जो स्ट्रिप्सवाला ऑरेंज अँड ब्लॅक जो रेड अँड व्हाईटच्या खाली आहे, हे थोडे साईडला आलेले आहेत मासे, त्यामुळे थोडे क्लिअर होत नाही, पण तो जो खालीवर करतोय मासा विथ ऑरेंज स्ट्रिप्स, तो आहे, त्याला टायगर ऑस्कर असं म्हणतात. हा बघा, हा तुम्हाला आता मी झूम करते तर तुम्हाला दिसेल. आणि त्याचे जे स्ट्रिप्स आहेत ते डार्क मध्ये ग्लो होतात रेडियम सारखे, आणि ते एकदम छान वाटतात. म्हणजे काळोखात जेव्हा तुम्ही बघाल ते बघा, आता इथे तुम्हाला दिसेल की ते ग्लो होत आहेत लाईट मध्ये. सो हा टायगर ऑस्कर ह्याला म्हणतात. आणि त्याच्या बाजूला जो आहे त्याचं जी स्किन आहे ती कॉपरची आहे, तोही ग्लो होतो लाईट मध्ये. त्याला कॉपर कलरचा आहे, म्हणजे जसं कॉपर असतं कलर, त्या कलरचा तो ऑस्कर फिश आहे. बघा तुम्ही बघू शकता. तर ह्याला आपण कॉपर ऑस्कर असं नाव दिलेलं आहे या फिशला. ह्या फिशला असं म्हणतात कॉपर ऑस्कर. तर असे हे 4 ऑस्कर वेगवेगळ्या प्रकारचे मी त्या पॅरेट सोबत ऍड केलेले. तर त्यांच्यामुळेही फरक पडला की त्यांच्यामध्ये ते जे भांडण होतं, जे मारामारी करायचे तेही कमी झालं, आणि एकदम छान झाले. मी आता त्यांना जी जागा हवी असते नॉर्मली माशांना फिरण्यासाठी, तर ह्या टँकनी ते भरपूर खुश झाले मासे, आणि त्यांच्यात आता मारामारी वगैरे असं काही नाही. दे आर व्हेरी कूल आणि एकदम ऍक्टिव्ह असतात ते टँकमध्ये, एका जागी कुठे राहत नाहीत. तेच जर तुम्ही ह्या फिश टँकमध्ये बघाल तर ह्या फिश टँकमध्ये जेव्हा ते मोठे मासे होते तेव्हा त्यांना तेवढीशी जागा नव्हती फिरायला, आणि म्हणून मग ते एकाच जागी कुठेतरी स्टॅग्नंट उभे राहायचे आयडली. म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होती फार, आणि मग त्यांच्यात मारामारी किंवा हे जे प्रकार होते ते भरपूर व्हायचे. मग आता ह्या छोट्या टँकमध्ये मी काय केलेलं आहे की छोट्या टँकमध्ये जे अग्रेसिव्ह मासे नाही आहेत, जे छोटे मासे आहेत, जे नॉर्मल आहेत, म्हणजे नॉट व्हेरी अग्रेसिव्ह, आणि जे एकमेकांसोबत राहतात, जास्त त्यांच्यात मारामारी वगैरे हा प्रकार होत नाही, तर तसे मी मासे ह्या 2 फुटाच्या टँकमध्ये ठेवलेले आहेत. तर आता तुम्हाला दिसत असेल जे मोठे मासे आहेत, जे ब्लॅक
कम्पेअर टू छोटे मासे जे माइल्ड मासे आहेत त्यांच्यासोबत त्यांचं खाणंही भरपूर कमी असतं, सॉरी जास्त असतं. छोट्या माशांचं खाणं कमी आहे, ह्यांचं जास्त खाणं असल्या कारणाने हे घाणही तेवढीच करतात टँकमध्ये. पण ह्या टँकमध्ये तर ह्या टँकला फिल्टर आणि ऑक्सिजन जे आहे ते मोठं लागतं. ऑब्व्हियसली जर मोठी टँक आहे तर फिल्टर आणि ऑक्सिजन जे आहे ते मोठं लागतं ह्या टँकसाठी. तर तुम्ही बघाल की कोपऱ्यात राईट हँड साईड कॉर्नरला बॅक साईडला तुम्हाला फिल्टर आणि ऑक्सिजन हे दिसेल. तर ऑक्सिजन बघा तिकडून पाणी निघतंय, त्यांना ऑक्सिजन जे मिळतंय. आणि खाली जी मोठी दांडी आहे ती काय करतं की जे फिश टँक मधलं पाणी आहे ते खेचून घेतं हळूहळू आणि त्या पाईपनी ते पाणी खेचलं जातं वर, जे तुम्हाला दांडा दिसतोय तो, आणि ते जाऊन वर तिकडे फिल्टर होतं त्या युनिटमध्ये. मी बघाल एक ब्लॅक कलरचं युनिट आहे मोठं ऑक्सिजनच्या पाठी, आणि तिकडे ते फिल्टर आउट होऊन सॉरी तिकडून ते खेचून घेऊन वरती सिलिंगला टँकच्या फिल्टर आहे, तिथून ते पाणी असं फिल्टर होऊन परत खाली येतं. जसं वॉटरफॉल होतं त्याप्रमाणे ते छिद्र टाईप असे आहे तिकडे वर. त्या छिद्रातून हे पाणी जे आहे जे प्युरिफाईड म्हणजे फिल्टर होऊन जे पाणी येतं ते इकडून येतं या फिल्टरमध्ये. तर ह्या ऑक्सिजन आणि फिल्टरमुळे जो आपण चांगल्या क्वालिटीचा ब्रँडचा लावलेला आहे त्यामुळे काय होतं की टँक ही धुवावी लागत नाही. म्हणजे त्याचं जे ती जी क्लीन राहते टँक बरेच दिवस किंवा बरेच महिनेही आपण बोलू शकतो, ते म्हणजे त्या फिल्टर आणि त्या ऑक्सिजनमुळे, त्या फिल्टरमुळे. तर तुम्ही बघाल की अजिबात त्यांनी जे ते घाण करतात म्हणजे त्यांचं जे पॉटी आहे किंवा त्यांचं जे पूप आहे ते तुम्हाला कुठेच टँकमध्ये दिसणार नाही. ते पण ते खेचून घेतं, बिकॉज ते पाणी खेचून घेतं, त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते फिल्टरमध्ये जातं आणि ते फिल्टर होऊन मग त्या ह्याच्यातून क्लिअर पाणी ते बाहेर सोडतं. तर तुम्हाला दिसेल की पाणी एवढं क्लिअर, क्रिस्टल क्लिअर असतं की तुम्हाला वाटणारच नाही की बाबा ही टँक तुम्ही आता नाही इन्स्टॉल केली, हिला तुम्हाला बरेच दिवस झालेत किंवा बरेच महिने झालेत इन्स्टॉल करून. तर असं वाटेल की तुम्ही आजच ती टँक साफ केलेली आहे. आता तुम्ही बघत असाल तर हे जे डमरू मी ठेवलेलं आहे, जे मी सोकेशिंग साठी ठेवलेलं आहे किंवा टँक छान चांगली दिसण्यासाठी मी ठेवलेलं आहे. पण तुम्ही जर बघाल तर मासे जाऊन तिकडे खेळतात, तिकडे राहतात किंवा तिथे एक आडोसा घेतात किंवा त्यांना एक असं आडोसाची जागा ह्या माशांना लागते, खास करून पॅरेट माशांना. तर त्यांच्यासाठी मी ठेवलेली आहे. तर एकतर ते हेही काम करतं की त्या माशांना लपण्यासाठी किंवा माशांना थोडा आडोसा घेण्यासाठी. आता ते आय डोंट नो त्यांना आडोसा ही गोष्ट का पाहिजे असते. मे बी जर कुठला मासा अग्रेसिव्ह असेल तर त्याच्यापासून घाबरण्यासाठी वगैरे ते लपतात. पण आता ह्या टँकमध्ये जसं मी म्हटलं की त्यांना जागा पुरेशी पोहण्यासाठी मिळाल्या कारणाने त्यांच्यात फायटिंग किंवा डिवचाडिवची हा प्रकार नाहीच राहिलेला आहे. आणि शिवाय त्यांना एक आडोशासाठी पण जागा मिळालेली आहे. तर तुम्ही तो जो पिवळा माझा जो रेड पॅरेट फिश, आपला येलो पॅरेट फिश जो आहे तो तुम्हाला दिसत असेल त्यात की तो त्यांनी आडोसा घेऊन तो तिकडे खेळतोय आतमध्ये. आणि प्लस त्याचं जे डमरूचं जे डिझाईन आहे त्या डिझाईनमुळे किंवा त्याचं जे लुक आहे त्याच्यामुळे टँकलाही एक चांगला लुक आलेला आहे. आणि तिकडे कुठलाही मासा जाऊन रिलॅक्स होतो. म्हणजे ऑस्करही तिथे जातात, पण ऑस्कर आम्ही बघतोय की ते एवढे त्यांना ती आवड नाहीये आडोसा घ्यायची. त्यांना म्हणजे जी जागा आहे जी आपण दिलेली आहे पुरेशी तिथेच ते एन्जॉय करतायत. पण पॅरेट फिश जे आहेत तेच जास्त तिकडे त्या ड्रम मध्ये खेळतायत आणि ते यूज करतायत त्या ड्रमला. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे अजून ट्रायंगल शेपच्या 2 टँक आहेत. तर ह्या माझ्याकडे 2 टँक आहेत ज्या ट्रायंगल शेप मध्ये आहेत. नॉर्मली रेक्टँगल शेप किंवा स्क्वेअर शेप मध्ये आपण ट्रायंगल बघतो. तर ह्या जिथून मी ह्या 2 मोठ्या ज्या टँक घेतल्या तिथेच त्यांच्याकडेच हे ट्रायंगल शेप मध्ये फिश टँक्स होते. तर तेही मी घेऊन आले कारण मला ते आवडले, मला राहवलं नाही त्यांना घेतल्याशिवाय. तर ते मी घेऊन आले आणि त्यांना त्यांचं बघाल तर त्यांना पाठी
जो फोटो वगैरे लावलेला आहे त्यामुळे चांगलं त्या टँकला गेटअप आलेलं आहे. आणि त्याच्यात मी जे फिश टाकलेले आहेत ते गप्पी फिश आहेत. त्यात दोन मेल आहेत गप्पी आणि दोन फिमेल गप्पी आहेत आणि एक मेल गप्पी. एकदा तुम्ही ही टँक चेक करा की रेक्टँगल शेप मध्ये कशी दिसते. हे बघा, हे रेक्टँगलचं जे टोक आहे, टोकेरी म्हणजे जो अँगल आहे तो एक अँगल तुम्हाला दिसतोय. खालचं तुम्ही जे थर्माकोलची शीट आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेलच की ती ट्रायंगल शेप मध्ये ही टँक आहे. आणि त्याच्यामध्ये 3 मासे आहेत जे गप्पी मासे आहेत. त्यातले 2 मासे जे मोठे मासे तुम्हाला दिसत आहेत, मी तुम्हाला झूम करून दाखवते. 2 जे मोठे मासे आहेत ते फिमेल आहेत आणि एक जो छोटा मासा आहे त्यात छोटा गप्पी जो आहे तो मेल आहे. आणि एकाने तुम्ही बघा तो पॉटी करताय, एक मेल फिमेल. तुम्हाला प्रश्न पडेल की याला टेल सारखं काय आलंय खाली म्हणून, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर ह्यामध्ये मी 3 गप्पी ठेवलेले आहेत. आता माझं जे हे आहे पुढची आयडिया की या पुढचं प्लॅन की ह्याच्यामध्ये मी अजून गप्पी तसेच किंवा वेगळ्या टाईपचे गप्पीमध्ये भरपूर प्रकार येतात. तर मला ऍक्च्युली खरं म्हणायचं झालं तर मला सगळेच गप्पी आवडतात, पण मी आता ह्याच्यात अजून ऍड करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर आता ही जी टँक आहे ती मोठी आहे, म्हणजे तुम्ही बोलू शकता की 1 फूटची ही टँक आहे. आणि त्याच्या बाजूला जी ट्रायंगल आहे शेपची ही फिश टँक ती थोडी छोटी आहे. तो मे बी अर्धा फूटची ती टँक आहे. तर त्याच्यात मी सध्याला तरी काही ठेवलेलं नाहीये. माझा प्लॅन आहे की त्यात मी फायटर किंवा आणि छोटे गप्पी त्यात मी ठेवेन किंवा मी टॉर्टॉइजही आणून त्याच्यात ठेवेन. ते टॉर्टॉइजला मी यूज करेन किंवा आणि काही व्हरायटी मिळेल चांगली जी मी त्या छोट्या टँकसाठी ती छोटी टँक युटिलाइज करू शकेन कुठल्या वेगळ्या फिशसाठी. तर ते मी बघणार आहे मार्केटला जाऊन. पण तीही जी आहे ही जी तुम्ही चेक करा की ही जी टँक आहे ती ट्रायंगल शेपची आहे. आता त्याचा खालचा जो थर्माकोल आहे तो रेक्टँगल शेपचा आहे, पण तरी तुम्हाला त्याचा शेप कळून येईल बघा. तो रेक्टँगल शेपचा थर्माकोल आहे, बट तीही ही पण जी फिश टँक आहे ती ट्रायंगल शेप मध्येच आहे. चेक करू शकता. तर त्याच्यात सध्याला मी कुठला मासा ठेवलेला नाही आहे, ती टँक तशीच आहे. आता मी लवकरच त्याच्यात मासा टाकेन आणि त्यालाही मी त्या टँकला युटिलाइज करू. आणि तुम्हाला फरक दिसतही असेल की ती टँक थोडी छोटी आहे, म्हणजे अर्धा फुटाची आहे, आणि ही जी टँक आहे ट्रायंगल शेपची ती मोठी आहे 1 फुटाची. तर ह्याच्यामध्ये तुम्ही भरपूरशे गप्पी मासे तुम्ही टाकू शकता आणि ते छान वाटते ही टँक. म्हणजे काहीतरी वेगळं, म्हणजे रेक्टँगल आणि स्क्वेअर शेपचे रेग्युलर जे फिश टँक्स असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. तर तुम्ही हे ऍज अन कॉर्नर पीस वगैरे म्हणून हे फिश ह्या ट्रायंगल शेपच्या फिश टँकची म्हणजे यूज करू शकता. तिकडे कॉर्नर पीस वगैरे जो आपण नेहमी आपण काहीतरी ठेवत असतो, तर हे तुम्ही टँक ठेवू शकता कॉर्नर पीस. तर आता सध्याला तरी माझ्याकडे कॉर्नर पीस साठीचं आयोजन केलेलं नाहीये, पण माझंही प्लॅनिंग तसंच आहे की मी हे टँक्स जे आहेत ते कुठेतरी कॉर्नर पीसच्या ह्याने मी यूज करेन. बट हे बघायला म्हणजे हे दिसायला एवढे छान वाटतात या टँक्स ट्रायंगल शेपच्या की तुम्ही कोणी त्याला पहिलं बघेल तर ते एकदम त्याच्या प्रेमातच पडेल त्या फिश टँकच्या. म्हणजे त्याला लुक एवढं छान येतं आणि काहीतरी वेगळं, आणि लोकही बघून त्याला एकदम खुश होतात, विचारतात अरे ही तुला टँक कुठे मिळाली. तर ती तर एक गोष्ट आहेच, आणि प्लस आपलंही त्यात हे होतच, म्हणजे आपण राहतच नाही ते टँक घेतल्याशिवाय. तर मी ते 2 टँक हे असे घेतले, तर एकूण माझ्याकडे 4 टँक आता झालेले आहेत. आता हे जे गप्पी फिश आहेत ह्यांची माहिती द्यायची झाली तर हे डायरेक्ट पिल्ल ले करतात. हे अंडी वगैरे नाही घालत, हे डायरेक्ट पिल्ल टाकतात
आणि हे महिन्यातून दर महिन्याला 50 पिल्लं टाकतात. म्हणजे जर त्यांची जर तशी हे झाली म्हणजे अवस्था जेव्हा होते त्यावेळेला ते एका टायमाला 50 त्यांचे बेबीज ते ले करतात आणि ते डायरेक्ट ले करतात. ते अंडी वगैरे नाही घालत, ते डायरेक्ट बेबीज ले करतात. आणि ह्यांची वाढ जी आहे ते साधारण 1-अर्धा इंच वगैरे त्यांची वाढ असते. हे गप्पीज जास्त वाढत नाही, पण गप्पीज भरपूर छान दिसतात जेव्हा ते भरपूर प्रमाणात असतात टँकमध्ये. आता मी सध्याला माझं जसं मी म्हणाली की माझं हे स्टार्टअपच आहे, तर तेवढ्यासाठी मी 3 गप्पी फिश घेऊन आली. ते पण त्या फिश टँकच्या सांगण्यावरूनच, जो फिश वाला जो होता त्याच्या सांगण्यावरूनच मी आधी स्टार्टअपसाठी दोन फिमेल आणि 1 मेल गप्पी त्या टँकमध्ये ठेवलेला आहे. तर आता मला एक्सपिरियन्स झालेला आहे. मला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळलेल्या आहेत, किंवा जोपर्यंत आपण त्या गोष्टी स्वतः ट्राय करत नाही किंवा स्वतः त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळत नाही. तर मी हळूहळू आता त्याच्यात गप्पी फिश ऍड करणार आहे या ट्रायंगल शेपच्या फिश टँक. तर गाईज, आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझ्या फिश टँक बद्दलचा तुम्हाला आवडला असेल. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, जर काही मला विचारायचं असेल, कारण मी आता हे टँक घेऊन मला साधारण 2-3 महिने तर झालेच आहेत, तर मला चांगला एक्सपिरियन्स त्याबद्दलचा आलेला आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण फिश टँकवाल्यांना विचारतो आणि त्यांच्याप्रमाणेच आपण काही गोष्टी करायला जातो, पण काही त्यांच्याही गोष्टी असतात ज्या ते त्यांच्या बिझनेस प्रमाणे, की त्यांचा बिझनेस होण्यासाठी वगैरे ते आपल्याला कन्व्हिन्स करत असतात की तुम्ही असं करा तसं करा. बट ऍक्च्युली तसं नसतं, कारण ते मला एक्सपिरियन्समधनंही कळलं. तर त्या थोड्याफार अशा गोष्टी आहेत ज्या मला त्या एक्सपिरियन्स घेऊनच नंतर कळल्या की आपल्याला ही गोष्ट करायला हवी, की ठीक आहे त्यांनी आपल्याला सांगितलंय पण ऍक्च्युली ही गोष्ट त्यांच्यासाठी बरोबर आहे. जसं आता हे जे गप्पी फिश तुम्ही पाठी बघितला ट्रायंगल शेपच्या टँकमध्ये, तर त्यांना त्या फिश टँकवाल्यांनी सांगितलेलं की त्यांना ऑक्सिजनची गरज नाहीये आणि माझ्याकडेही त्यावेळेला ऑक्सिजन मशीन नव्हती. त्यामुळे ते असे म्हणाले की त्या गप्पी फिशना ऑक्सिजन लागत नाही. बट आम्ही आधी हे गप्पी फिश ठेवताना किंवा हे ठेवले त्यावेळेला आम्ही ऑक्सिजन मशीन पहिली लावली नव्हती, इन्स्टॉल केली नव्हती. पण त्याच्यामध्येच ऍक्च्युली हे 3 मासे आता तुम्हाला दिसत आहेत, तेव्हा मी 4 घेतलेले, म्हणजे 2 फिमेल आणि 2 मेल असे मी ते 4 गप्पीज घेतलेले. पण त्यातला 1 मेल जो आहे तो मरण पावला, कारण मे बी आम्हाला त्याला काही कारण कळलं नाही. बट जेव्हा तो मरण पावला तेव्हा मग मला असं वाटलं की मे बी ऑक्सिजन त्यांनाही लागत असेल, कारण त्यावेळेला मला कुठेतरी डाऊट होता की त्यांनी त्यांच्या फिश टँकमध्ये जे गप्पीज होते त्यांना त्यांनी ऑक्सिजन लावलेलं होतं. आणि त्यांना जेव्हा मी हा प्रश्न विचारला की तुम्ही का त्यांना लावलेलं आहे ऑक्सिजन, ते म्हणाले की ते ओव्हरऑल सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन आणि फिल्टर असतं, तर ते आम्हाला प्रत्येक टँकमध्ये इन्स्टॉल करावंच लागतं. तर ते मग आम्ही वेगळं करू शकत नाही, म्हणून मग त्या गप्पीजना आम्ही त्या ऑक्सिजन सोबत ठेवलेलं आहे. पण तेव्हा मला थोडा डाऊट होताच, पण मी म्हटलं तर ते जर एवढे बोलतायत तर आपण ठेवून बघू की ऑक्सिजन शिवाय ते मासे राहतात की नाही. पण ते ऑक्सिजन शिवाय मासे नाही राहिले. आणि जेव्हा मी त्यातला 1 मासा जसं मी म्हटलं की तो मरण पावला, पण जेव्हा मी ऑक्सिजन त्या ट्रायंगल फिश टँक मध्ये मी इन्स्टॉल केला तेव्हा मग ते आता बघा मासे ते एकदम छान आहेत ऑक्सिजन मध्ये. तर अशा काही गोष्टी असतात की ते जे फिश टँक वाले असतात ते आपल्याला कन्व्हिन्स करायला जातात की बाबा आपल्या कम्फर्टनुसार किंवा ठीक आहे तुमच्याकडे ऑक्सिजन नाही ना तर तुम्ही घेऊन जा, त्याला चालतो. म्हणजे त्या फिशना ऑक्सिजन चालत नाही, त्यांचं ते खप करून मोकळे होतात, त्यांचा बिझनेस करून ते मोकळं होतं. पण आपलंही त्यात कुठेतरी एक बोलतात ना एक्सपिरियन्सनी आपल्याला त्या गोष्टी कळतात. ठीक आहे, मला आधी डाऊट होता की मे बी त्यांनी ऑक्सिजन लावलं तर त्यांना मे बी ऑक्सिजनची असेल गरज, पण जसं ते म्हणाले त्याच्यावर मी रिलाय करून ते मासे तसंच ठेवलेले विदाऊट ऑक्सिजन पहिले दिवस. पण मग जेव्हा तो 1 मेल मासा जेव्हा तो गप्पी मासा जेव्हा मरण पावला त्याच्यानंतर मग आम्ही लगेच इन्स्टॉल केलं ऑक्सिजन की बाबा त्या 3 माशांना मला जपायचंय. तर त्यासाठी मी ऑक्सिजन लावल्यानंतर ते आता एकदम मस्त छान खेळत आहेत त्या टँकमध्ये आणि एकदम खुश आहेत त्या टँक. तर असे एक्झाम्पल असे मला बरेच साऱ्या गोष्टी जाणवल्या ज्या फिश टँकवाले कधी कधी आपल्याला त्यांचा बिझनेस करतानाही सांगतात. तर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर तुमची आवडही असेल फिश टँक ठेवायची घरात किंवा फिश पाळायची आणि तुम्हाला जर माझ्याकडून काही आयडिया हवे असतील, मे बी मला जर मी जर एक्सपिरियन्स केले असेल आणि मला जर काही एक्सपिरियन्स यातून मिळाला असेल तर ते मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेन.
तर तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमचे डाऊट्स असतील तर मला नक्की विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी तुमच्या कमेंट्सना नक्की रिप्लाय करेन. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल, आय होप तुम्हाला आवडलाच असेल, तर तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका. सो धन्यवाद गाईज माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्स अ लॉट.